नमस्कार. मी प्रतीक्षा प्रकाश पवार, BA भाग 3ची विद्यार्थिनी, मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव इथे मी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा साजरा केला जात आहे. त्यामध्ये मी रोज एका नवीन साहित्यिकाची ओळख करून देते, तुम्हाला माहिती सांगते. त्यामध्ये आज संत नामदेव यांची तुम्हाला माहिती सांगते. संत नामदेव यांची जन्मदिन इसवी सन 1270 त्यांचा जन्म आहे आणि कार्तिक शुद्ध दशमी या दिवशी झाला असे मानले जाते. त्यांचे जन्मस्थान नरसी नामदेव, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र आणि मृत्यू त्यांचा संत नामदेव इसवी सन 1350 झाला. बघा की त्यांनी साहित्यिक म्हणून काय कार्य केले, त्यांची काय ओळख आहे. तर संत नामदेव हे मराठी संत साहित्य परंपरेतील एक थोर संत कवी होते. त्यांनी अभंगाच्या माध्यमातून विठ्ठल भक्ती, नामस्मरण, समता आणि मानवता यांचा संदेश दिला. त्यांची भाषा सोपी व सरळ आणि लोकांच्या हृदयाला भिडणारी आहे. कर्मकांड व जातीभेद यांना त्यांनी विरोध केला. त्यांच्या अनेक अभंगांचा समावेश गुरुग्रंथ साहिबमध्ये झालेला आहे. त्यामुळे त्यांचे साहित्यिक महत्त्व अधिक वाढलेले आहे. आणि त्यांचे लेखन जे आहे ते संत नामदेव हे थोर संत कवी असून त्यांनी मुख्यतः अभंग रचना केलेल्या आहेत. त्यांच्या अभंगातून विठ्ठल भक्ती, नामस्मरण, समता, प्रेम आणि मानवता यांचा संदेश दिला जातो. त्यांची भाषा अत्यंत साधी व लोकभिमुख असून सामान्य माणसाला सहज कळणारी, समजणारी आहे. त्यांनी कर्मकांड, अंधश्रद्धा आणि जातीभेद यांना आपल्या लेखनातून विरोध केलेला आहे. संत नामदेव यांनी अनेक अभंगातून गुरुग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट केलेले आहेत. हे त्यांचे लेखनाचे खूप मोठे वैशिष्ट्य मानले जाते. धन्यवाद.